नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 19 डिसेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभावाची काय अपडेट होती, कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव निघाले, याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, काल राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता बघायला मिळालेली असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव 7,600 ते 8,050 रुपयापर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळालेले होते. कुठल्या बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काय फरक जाणून आला, सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो, जालना कापूस हायब्रिड 1647 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर होते 7,690 रुपये, जास्तीत जास्त दर गेलेले आहे 8,002 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,850. त्यानंतर अमरावती 85 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,200, सर्वसाधारण दर 7,325, तर जास्तीत जास्त दर गेलेले आहे 7,450. या ठिकाणी कापूस बाजारभावामध्ये काल थोडाफार दबाव बघायला मिळालेला आहे. त्यानंतर पार्श्वनी कापूस H4 लॉंग स्टेपल आवक 864 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,250 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,310, तर जास्तीत जास्त दर 7,375. या ठिकाणचे देखील कापूस बाजारभाव थोडे कमी झालेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल, आवक आलेली होती 2377 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची. कमीत कमी दर होते 7,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,810 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू, जिल्हा आहे अकोला, आवक 2705 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,740, तर जास्तीत जास्त दर 8,070 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो, काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल 88 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. या ठिकाणच्या कापूस बाजारभावामध्ये काल जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून कमीत कमी दर मित्रांनो 6,800 रुपयापर्यंत गेलेले होते. सर्वसाधारण दर होते 7,200, तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,350. त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू, आवक 1,581 क्विंटल लॉंग स्टेबल कापसाची. कमीत कमी दर 7,675, सर्वसाधारण दर होते 7,745 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती यावल कापूस मीडियम स्टेपल 58 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 6,470 रुपये, सर्वसाधारण दर 6,650, तर जास्तीत जास्त दर 6,870 रुपये. या ठिकाणचे देखील जवळपास 300 ते 350 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव खाल्लेले आहेत. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा, कापूस मीडियम स्टेबल आवक आलेली होती 1,130 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,450, तर जास्तीत जास्त दर गेलेले आहे 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी कापूस मीडियम स्टेपल 117 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,710 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर, आवक आलेली होती 4,200 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,275 रुपये, सर्वसाधारण दर 7,350, तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बाळापूर, कापूस AH68 मध्यम स्टेपल 648 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,750 रुपये, जास्तीत जास्त दर 7,970, तर सर्वसाधारण दर 7,770. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणा कापूस AKA 8401 मध्यम स्टेपल, आवक आलेली होती 300 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,931 रुपये, सर्वसाधारण दर 7,963 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर गेलेले आहे 8,044 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हातगाव तामसा कापूस हायब्रिड 690 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,710 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,900 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी कापूस LRA मध्यम स्टेपल 180 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,200, तर जास्तीत जास्त दर 7,505 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोरपणा, आवक आलेली होती 14,537 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 7,700 रुपये, सर्वसाधारण दर गेलेले आहे 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,060 रुपये. त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट, जिल्हा वर्धा, कापूस मीडियम स्टेपल 7,500 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,545, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ,
कापूस मीडियम स्टेबल 1000 क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर होते 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,640, तर जास्तीत जास्त दर 8,020 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव, जिल्हा आहे बुलढाणा. कापूस मीडियम स्टेपल 5,663 क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,800, तर जास्तीत जास्त दर 7,930 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे देऊळगाव राज्य. कापूस लोकल आवक आलेली होती 900 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर होते मित्रांनो या ठिकाणी 7,275 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून रेंज आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन आलं सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.